झाले का आता या देशाची लोकशाही विकल्या गेली का असे प्रश्न निर्माण झाले आहे. 7 ऑगस्ट 2025 ले राहुल गांधीनं पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेचे उत्तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं द्यायचे. तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया राहुल गांधीले असे म्हणते का तुम्ही आम्हाला एका शपथपत्रावर ॲफिडेव्हिटवर लिहून द्या. अबे बैताड बोंगेव म्हणा, या देशात प्रत्येक माणसानं मतदान केलं, तुम्हाला डिजिटल डाटा मागितला तर तुम्ही त्याला हार्ड कॉपी डाटा दिला. तो डाटा सॉर्ट आउट करायला एका मतदारसंघाचा सॉर्ट आउट करायला डाटा 6 महिने लागला. ठीक आहे. आणि ठीक आहे 6 महिने लागले आणि 6 महिने डाटा त्याला सॉर्ट आउट करायला लागल्याच्या नंतर एका मतदारसंघाचा तो जर डाटा डिजिटली दिला असता तर पटापट सॉर्ट आउट झालं असतं. खूप झालं तर 15-20 सेकंद किंवा अर्ध्या तासात तो डाटा सॉर्ट आउट झाला असता. बंद्या भारताचा डाटा एका दिवसात सॉर्ट आउट करता येते डिजिटल स्वरूपात दिला. तर जसा हे पत्रकार परिषद घेतली बंद्या भारतात हडकंब बसला. त्याच्यातल्या त्याच्यात झालं का इंडिया टुडे या चॅनलनं जे महादेवपुरा कर्नाटकात जी मतदारसंघ आहे लोकसभेचा, तिथं एका घरात 80 मतदार निघाले. तिथं दुसऱ्या दिवशी जाऊन पाहिलं तर खरंच तिथं दोघच नवरा बायको राहत होते. आणि त्या माणसाने विचारते तर मी 2 वर्षापासून एकटाच या घरात राहून राहिलो. त्याला विचारलं हे घर कोणाचं आहे. हे एका बीजेपी कार्यकर्त्याचं घर आहे म्हणून त्यानं सांगितलं. आता त्याच्यानंतर बंद्या भारतात हडकंब झाला. महाराष्ट्र, कर्नाटक, बिहारच्या वेबसाईट डाऊन झाल्या होत्या. त्यातला डिजिटल डाटा हटवण्यात आला होता. आता पुन्हा एक प्रक्रिया चालू आहे. बिहारचं इलेक्शन आहे. बिहारमध्ये मेलेल्या लोकांचं मतदार यादीतून नाव काढलं. आज काही सामाजिक संघटनानं जे SIR नावाची एक ठीक आहे आता मतदार याद्या दुरुस्तीची प्रक्रिया बिहारमध्ये चालू आहे. मतदार यादी दुरुस्तीच्या नावाखालतं जे लोक लालू प्रसाद यादवच्या पक्षाचे आहे, जे लोक सुराज्य पार्टीच्या पक्षाचे आहे, जे लोक बीजेपीच्या अगेन्स्ट आहे आणि काही जिवंत लोकांचे सुद्धा मतदार यादीतून नाव काढले आहे. आता ठीक आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया वर असा आता आरोप केलाय का यानं 65 लाख मतदार यादीतून नाव काढले आणि जे लोक मेलेच नाही त्याचे नाव काढले मृतक म्हणून. आता सुप्रीम कोर्टात ही केस गेली. आज सुप्रीम कोर्टात 10 ते 15 लोक हजर केले का हे लोक जिवंतच आहे पण मेले म्हणून यायचं मतदार यादीतून नाव काढलं. आता एका बाईचा फोटो व्हायरल होऊन राहिले. खूप सारे व्हिडिओ येऊन राहिले. मीच दुनियाभराचे व्हिडिओ सेव्ह करून ठेवले आहे आणि काही व्हायरलही केले आहे. याच्यात का म्हणते का एका बाईचं नाव ठीक आहे 6 एकाच मतदारसंघात 6 अलग अलग ठिकाणी आहे. एका माणसाचं नाव 4 वेगवेगळ्या राज्यात आहे वेगवेगळ्या EPIC ID नंबरनं. म्हणजे मतदार यादी क्रमांक जो आहे तुमचा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे नोंद आहे तो वेगवेगळे एकच माणूस वेगवेगळ्या EPIC ID वर सुद्धा आहे. 0 नंबर असलेला घर क्रमांकावर 700 700 800 800 ठीक आहे 200 200 लोक आहे. आता या सगळ्या भंडाफोड केल्यावर जिथं तिथं हे सगळे डाटे असे बाहेर पडून राहिले. म्हणून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं आपली साईड स्लो करून ठेवली. त्याच्यातला डिजिटल डाटा हा हॅक करून म्हणजे लॉक करून ठेवला का जेणेकरून लोकांना पायताच येणार नाही. म्हणजे याचा अर्थ ठीक आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया उघडपणे काही बोलायला तयार नाही. शपथपत्रावर लिहून द्या. आता राहुल गांधी म्हणते ह्या तुमचा डाटा होय तुमच्या डाट्यावर मी माझ्या शपथपत्रावर कसं लिहून देऊ. ऑब्विसली याचं उत्तर ठीक आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं काम आहे का या देशामध्ये पारदर्शक निवडणुका पार पाडणे. मला म्हणायचं आहे का तुम्हाला ठीक आहे राज्यघटनेनं आर्टिकल 324 मध्ये पारदर्शकपणे निवडणुका पार पाडायच्या. त्याच्यात तुम्ही कोणत्याही पक्षाची बाजू घेऊ नये एवढीच अपेक्षा असते. या देशाची लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं काम खूप स्वच्छ आणि पारदर्शक असणे आवश्यक आहे. पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मागच्या काही दिवसापासून असा वागून नाही राहिला. बीजेपीच्या लोकांना अगोदरच माहित असते मतदानाच्या ठीक आहे मतदानाच्या तारखा कधी डिक्लेअर होणार आहे रिझल्ट कोणाकडून लागणार आहे. आता त्या दिवशी चंद्रकांत बावनकुळेनं सांगितलं का आम्ही ठीक आहे आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा जिंकणार आहे. एवढं छातीठोकपणे हे कसं सांगू शकते. जिथं ठीक आहे जिथं EVM हॅक करता येत नाही तिथं यायनं मला वाटते हा प्रोग्राम राबवला का एक्स्ट्रा तिथं मतदार याद्यात नाव ऍड केले आणि तिथं बाहेर राज्यातून इकडच्या राज्यातून आणले मतदार ठीक आहे मतदान पाडून घेतलं किंवा दुसऱ्याच्याच नावावर तिसऱ्यानं मतदान केलं.
असं अनेक ठिकाणी होऊ शकते. एका बुड्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, तो स्वतः सांगून राहिला होता टीव्ही पत्रकाराला का म्या आज 6 ठिकाणी मतदान केलं. असं कसं शक्य आहे मला सालं समजत नाही. हाताला शाई लावते, 6 ठिकाणी मतदान कसं करू शकते. त्याचे अनेक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. आता मला का म्हणायचं आहे का हे सगळं प्रक्रिया झाली, पण राहुल गांधी विरोधी पक्ष नेता म्हणून आणि या देशातल्या इंडिया अलायन्सच्या 300 लोकांना त्या दिवशी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर आंदोलन मोर्चा नेला, तर दिल्ली पोलिसांना त्याला अडवलं. आता दिल्ली पोलीस कोणाच्या ताब्यात, तर दिल्ली पोलीस हे कोणाच्या ताब्यात, तर तुम्हाला सांगतो दिल्ली पोलीस हे कोणाच्या ताब्यात आहे, तर दिल्ली पोलीस आहे हे ठीक आहे केंद्र सरकारच्या ताब्यात. म्हणजे त्याचा गृहमंत्री कोण, तर त्याचा गृहमंत्री ह्या बापूसाहेब आणि याच्या हातात दिल्ली पोलीस आहे. आता दिल्ली पोलीस आहे जे ऑर्डर करण म्हणून तिथं नारे चालू होते, मोदी जब भी डरता है पुलिस को आगे करता है. तर आता मोदी पहिलेच भेकाड आहे. ह्या उडान पुलावर फाटे तर 300 कोटीची बुलेट प्रूफ गाडी असल्यावर बी पळत येते. ठीक आहे, अगाऊ कारभारच कायले करायचा. 56 इंची शिनाबिना काय नाही, सब खोकला आहे ह्या माणूस. ठीक आहे, आणि आता याले वाटते का जर आपण पंतप्रधान गेलो आणि तुम्हाला सांगतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 60 ते 70 सीटा बीजेपीच्या कमी येत होत्या किंवा त्याच्यापेक्षा कमी आल्या असत्या. एवढं खतरनाक वातावरण याच्या विरोधात होतं. इवन ठीक आहे जे काही एक्झिट पोल दाखवत होते ते सुद्धा तशाच पद्धतीनं दाखवत होते. मग आता मले का म्हणायचं आहे, हा सारा कारभार आता जसं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे हे काही लपणटूस होय, ठीक आहे, जसे काही हे चापलुशीगिरी करणारे चमचे ठेवले का अशी बाजू हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची घेऊन राहिले. मला हेच म्हणायचं आहे का तुम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे बीजेपीच्या नेत्यांना स्वतःला डिक्लेअर करा का आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे प्रवक्ते आहे आणि आम्ही त्याची बाजू मांडणार. लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून, विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधीनं सरळ प्रूफ तथ्य सादर केले, पण त्या तथ्यावर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं अजूनपर्यंत एकही उत्तर दिलेलं नाही. याच्यात सुप्रीम कोर्टाले सुमोटो पॉवर असते. सुप्रीम कोर्टानं सुमोटो पॉवरचा वापर करून ज्यांनी त्याची का दाखल करून घ्यायला पाहिजे या मुद्द्यावर. का भारतामध्ये ठीक आहे असं किती ठिकाणी झालं आहे किंवा कोण्या मतदार किंवा कमीत कमी सुप्रीम कोर्टाले आदेश द्यायला पाहिजे का तुम्ही डिजिटली डाटा जो राहुल गांधीनं मागितला आहे तो डिजिटली डाटा तुम्ही राहुल गांधीला द्या. तुम्ही का बरं दिला नाही, आता द्यायला पाहिजे होता. काही लपणटूस लोक असे म्हणते का संसदेत मागितला नाही. अरे संसदेत डाटा मागितला, संसदेत सांगितलं का शिर्डीला एका बिल्डिंग मध्ये 7,000 मतदार आहे. एका बिल्डिंग मध्ये 7,000 म्हणजे माया 2 गाव बसते भाऊ, मांडव्यासारखे 2 गाव एका बिल्डिंग मध्ये. असं कसं शक्य आहे का एका बिल्डिंग मध्ये 7,000 लोक नव्यानं यार झाले. ठीक आहे, आणि कवापासून तर लोकसभापासून महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत महाराष्ट्रात 6 महिन्याच्या काळात 76 लाख नवीन वोटर याड झाले. हे कुठून आले? 5:30 वाजताच्या नंतर मतदानाच्या दिवशी ठीक आहे 60-70 लाख वोटिंग झालं. हे कुठून आलं? याचे उत्तर, याचे सीसीटीव्ही फुटेज मागितले तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणते का 3600 वर्ष लागण म्हणते हा डाटा पाहले. अबे चोट्यो, आम्हाला 3600 वर्ष लागो का आम्हाला 3600 वर्ष लागो? ठीक आहे का 36,000 वर्ष लागो? आम्हाला डाटा पाहिजे, तो कसा सॉर्ट आउट करायचा आणि कसा पाहायचा ते आम्ही पाहिजे. ठीक आहे, डाटा मागितला, तुझे काम आहे डाटा देणं. ठीक आहे, तुझे काम नाही आहे का उलट प्रश्न विचारणं. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं अवकातीत राहून काम करायला पाहिजे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जर अवकातीत राहून काम करत नसन तर मी राहुल गांधी, काँग्रेस आणि इंडिया अलायन्सच्या सगळ्या घटक पक्षाला एवढंच म्हणीन का दिल्लीत सालेले मोठं आंदोलन घ्या. असं आंदोलन घ्या का 40 लाख लोक जमा झाले पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त लोक येऊ शकते, फक्त तुम्ही आवाहन करा. ठीक आहे, आणि प्रत्येक ठिकाणी आता ठीक आहे सर्व इंडिया अलायन्सच्या पक्षांनी एकत्र येऊन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन करायला पाहिजे. महाराष्ट्रात आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे, ह्या बॅलेट पेपरवरच घ्यायला पाहिजे अशी आपण मागणी करायला पाहिजे. मतदार याद्यामध्ये जे काही लोक डुप्लिकेट आहेत सर्व लोकांनी मतदार याद्या चेक करा. बीजेपी सोडून साऱ्या पक्षातले लोक कोणी मतदार याद्या एवढ्या आवर्जून पाहत नाही, फार थोडे लोक पाहतात. प्रत्येक पक्षाचे बीएलओ असतात, त्या बीएलओची जबाबदारी असते. पण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यायचे काही बीएलओ सक्रिय नाही.
BLO सक्रिय आहे बीजेपीचे. ते मायक्रो प्लॅनिंग करतात आणि ते मायक्रो प्लॅनिंग करून असा इलेक्शन मध्ये घोळ करतात. त्यांना सत्तेत राहायचं आहे, त्याला माहिती आहे सत्ता गेली का उद्या आपण सर्वेच्या सर्वे जेलमध्ये जाऊ. हे मात्र तेवढंच खरं आहे. म्हणून एवढं लक्षात घ्या का आता जे सध्या वातावरण भारतात निर्माण झालं आहे, एक पुरा ट्रॅक बीजेपीचा जो सोशल मीडियाचा ट्रॅक होता तो पुरा डाऊन पडला आहे आणि काँग्रेसचा आणि राहुल गांधीचा ट्रॅक प्रचंड मोठा तुफान आलाय या देशात सोशल मीडियावर. सगळ्या युथच्या सोशल मीडियाचा फेम, ठीक आहे, सगळ्या लोकांच्या स्टेटसवर सध्या राहुल गांधी आहे. मोजके, ठीक आहे, मोजके बोटावर मोजण्यासारखे लोक आहे जे अजूनही याच्या डोळ्यावरची पट्टी हटलेली नाही, जे प्रचंड अंधभक्त आहे. त्याचं कोणीही भलं करू शकत नाही, त्याच्या डोळ्यावरची पट्टी कोणीही हटू शकत नाही. त्याच्या फेनकाला सोटे जरी बसले तरी ते मोदीच म्हणन. पण आमच्यासारखा माणूस जागृत आहे, मला खरं का खोटं का हे समजते, म्हणून मी बोलतो आणि भविष्यातल्या पिढीले काही चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो. राहुल गांधी जे काही बोलून राहिला ते बेरोजगाराबद्दल बोलून राहिला, आरोग्याच्या सुविधेबद्दल बोलून राहिला, ठीक आहे, डेव्हलपमेंट बद्दल बोलून राहिला, त्याच्यानंतर इलेक्शन मध्ये जे चोरी होऊन राहिली त्याच्याबद्दल बोलून राहिला, ठीक आहे, त्याच्यानंतर या देशातल्या निवड प्रक्रिया कशा अपारदर्शक झाल्या त्याच्यावर बोलून राहिला. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे या देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. भलाही काँग्रेस, मी म्हणतो काँग्रेसनं जातीनिहाय जनगणना केली नाही, त्याचं ढोबरही काँग्रेसवर फोडतो, पण देर आहे दुरुस्त आहे. राहुल गांधीला आता जाग आली, एक चांगली गोष्ट झाली आणि राहुल गांधीनं जातीनिहाय जनगणना आम्ही सत्तेत आल्यावर करूच अशी, ठीक आहे, अशी आपली भूमिका मांडली. हे चांगली गोष्ट झाली का जाती या देशात ढोरं मोजते, डुकरं मोजते, गधे मोजते, वाघ मोजते, पण माणसं मोजत नव्हते. ओबीसीची जनगणना माहीत पडली असती तर आपल्याला छाती ठोक सुप्रीम कोर्टात जाऊन सरकारच्या उरावर जाऊन आपल्याला ज्या जे मुद्दे आरक्षणाचे पाहिजे, सरकारी नोकऱ्यात आरक्षण, शिक्षणात आरक्षण, राजकारणात आरक्षण, ते आपल्याला मागता आलं असतं. पण आपला आकडेवारीच नाही आहे. इंग्रजांनी 1931 मोजली. बाकी SC ST आकडेवारी मोजण्यात येते पण ओबीसीची मोजण्यात येत नाही. आणि या देशात 52 ते 55% दरम्यान ओबीसी आहे, जो सत्तेतल्या सरकारले बसवाचं काम करत असते. म्हणून हे लक्षात घ्या का या देशात जे आता सध्या चालू आहे का हे जे चमचेगिरी करून राहिले इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची, तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर प्रचंड आरोप होऊन राहिले. कमीत कमी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची तरी तुम्ही कालमर्यादा बाळगा, नाही तर मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या आयुक्तावर देशाच्या संसदेत आपल्याला महाभियोगाचा प्रस्ताव मांडता येते. ठीक आहे, त्याच्यासाठी लोकसभेत 100 खासदाराच्या सह्या पाहिजेत आणि राज्यसभेत 50 खासदाराच्या सह्या पाहिजेत. तिन्ही लोक हे काढून फेकता येते. पण मात्र याच्यात विषय असा झाला आहे का इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा आयुक्त नेमाचा असं एक कमिटी आहे, त्याच्यात पंतप्रधान, ठीक आहे, गृहमंत्री आणि एक माणूस घेतला अपोजिशन ऑफ लीडर, म्हणजे इनडायरेक्टली बीजेपीच्याच फेवरचा तो होणार आहे. त्याच्या सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस होता तो नरेंद्र मोदीनं काढून टाकला. सुप्रीम कोर्टानं ऑर्डर पारित केले होते का जोपर्यंत तुम्ही कायद्यात बदल करत नाही तोपर्यंत भारताचे राष्ट्रपती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या आयुक्ताची नेमणूक करण 3 माणसाच्या सल्ल्यानं. ते 3 माणसं कोण, तर 3 माणसं म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, भारताचे पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेता. या पठ्ठ्यानं काय केलं नरेंद्र मोदीनं, त्याच्यातल्या चीफ जस्टिसलेच हटून टाकला. आता हा विषय मोठा बिकट झालाय आणि आता जे काही बिहारमध्ये चालू आहे 65 लाख वोटर हे डायरेक्ट मतदार यादीतून काढले, जे जिवंत आहे, जे हयात आहे, पण ते कोणाच्या फेवरचे आहे हे पाहून काढले. ठीक आहे, हे पाहून काढले असा सगळा डाटा येऊन राहिला. तिथही एका घरी 200 मतदार सापडलेले आहे. ठीक आहे, अजीम अंजुम हा एक पत्रकार आहे, त्याचा मी त्या दिवशी व्हिडिओ पाहिला. त्याने एका घरात 200 कॅन्डिडेट कसे आहे हे दाखवून दिले. अनेक बिहारचे व्हिडिओ असे बाहेर पडून राहिले. म्हणून बिहारच्या वेबसाईटवरचा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं बिहारचा डाटा, डिजिटली डाटा आपल्या वेबसाईटवरून काढला आहे. आता हे सगळं जे काही धिंगाणा चालू आहे या सगळ्या धिंगाणा या भारतातच चालू आहे. भारतात मी तुम्हाला सांगून राहिलो का इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सर्रास म्हणून राहिली का शपथपत्रावर लिहून द्या. अरे डाटा तुमचा शपथपत्रावर लिहून कसं देईल?
साधं लॉजिक आहे. डाटा तुमचा आहे, तुम्ही शपथपत्रात लिहून द्या का आमचा डाटा खोटा आहे, ठीक आहे, किंवा खरा आहे. मग आम्ही मानू का तुम्ही दिलेली माहिती खरी आहे का खोटी आहे. मुद्दामून वेळ लागला पाहिजे, यायने हे प्रक्रिया किचकट वाटली पाहिजे, यायनं सॉर्ट आउट केला नाही पाहिजे, म्हणून यायनं हे सगळं, ठीक आहे, राहुल गांधीला डिजिटली डाटा न देता हार्ड कॉपीत दिला आणि तो हार्ड कॉपीचा डाटा 7 फूट हाईट एवढाने कागदपत्र त्याला दिले, तरी त्यानं सॉर्ट आउट केला. आणि या देशात सगळ्यात धिंगाणा ह्या लोकांना माजवलाय. ह्या राजीव कुमार, ज्ञानेश कुमार आणि यशन, ठीक आहे, संधू, हे पुरे चोर दलाल इथं बसलेले आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर आता भारतातल्या लोकांना वाटून राहिलं का याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा. त्याच्यावर एकच इलाज आहे का आता सरळ दिल्लीला जाणे, पुरे लोक घेऊन आणि संसदेला घेराव घालणे. ठीक आहे, जर संसदेला घेराव घातला तरच हे लाईनीत येऊ शकते. या देशातलं सरकार, ठीक आहे, नरेंद्र मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार हे इलिगली निवडून आलेलं आहे. हवाच नव्हती एवढी का 230 सीटा ह्या महायुतीच्या येईन, पण त्या आल्या कशा हे आश्चर्यचकित करण्यालायक गोष्ट आहे. त्याच्यानंतर लोकसभेच्या वेळेस नरेंद्र मोदीच्या एवढ्या सीटा येऊ शकत नव्हत्या, एवढी खतरनाक हवा अगेन्स्ट मध्ये होती. इवन एमपीचं इलेक्शन झालं, इथून